शेतकरी मित्रांनो, राम राम. मी मिरची या पिकाच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे. मिरची पिकांमधील एक सगळ्यात मोठी रस शोषण करणारी कीड कोणती असेल तर ती म्हणजे थ्रिप्स. हा शेतकरी मित्रांनो, आता तुम्ही ह्या प्लॉटवरती सुद्धा पाहू शकता भयंकर प्रमाणामध्ये जो काही थ्रिप्स आहे तर याचा जास्तीत जास्त प्रादुर्भाव हा झालेला आहे. आणि थ्रिप्स ही एकमेव अशी कीड आहे जी शेंड्यावरती अटॅक करते. म्हणजे शेंड्याचे जे कवळे पानं असतात तर त्यांच्यावरती अटॅक करते. पूर्णपणे पानाच्या पाठीमागं राहून पानातला जो काही पूर्ण रस आहे तर ती शोषण करून घेते आणि आपला जो शेंडा आहे तर तो पूर्णपणे स्टॉप होतो. पानाच्या अशा आबळाच्या दिशेने आपल्याला वाटीसारखं झालेलं पाहायला मिळतात. तुम्ही इथं पाहू शकता अशा प्रकारचे एकदम ज्या वाट्या आहेत मित्रांनो तर त्या पानाच्या कदाचित झालेलं पाहू शकता. इथं तुम्ही एकदम प्रॉपर जर पाहिलं तर पान पूर्णपणे शोषण केल्यामुळे रस ते पिवळं पडलेलं आहे आणि अशा आबळाच्या दिशेने वाट्या होतात. आणि जो काही थ्रिप्स आहे तर याला कंट्रोल करणं मुश्किल आहे, कारण यांची जी प्रजनन करण्याची जी प्रक्रिया आहे तर ती अतिशय फास्ट असते. त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो, याला जर तुम्ही वेळोवेळी जर नियंत्रण नाही केलं तर आपल्या मिरची पिकाचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान होऊ शकतं. आणि एकदा प्लॉट आपल्या आउट ऑफ कंट्रोलच्या बाहेर जर गेला तर त्याला कंट्रोलसुद्धा करता येणार नाही आणि आपला जो खर्च आहे तर तो जास्त येईल आणि फायदा तिथं कमी झालेला पाहायला मिळेल. आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला नवनवीन जे काही नवीन कीटकनाशक आलेले आहेत तर ते इथं सांगण्याचा प्रयत्न करतोय थ्रिप्स नियंत्रण करण्यासाठी. रेग्युलर होतं काय, आपण तेच कॉम्बिनेशन वापरल्यामुळं या रस शोषण करणाऱ्या किडींमध्ये सुद्धा जे काही त्या केमिकलला सहन करण्याची जी क्षमता आहे ज्याला आपण रेजिस्टन्स म्हणतो तर ती रेजिस्टन्स पॉवर तिथं वाढलेली पाहायला मिळते. आणि ह्या ज्या काही किडी असतात तर त्या कंट्रोलमध्ये येत नाही. त्याच्यामुळे आपल्याला जे नवीन कीटकनाशकं बाजारामध्ये आलेले असतात तर त्यांचा अवलंब करणं गरजेचं राहतं. ते जे नवीन कीटकनाशक असतात बऱ्यापैकी 2-4 वर्षापर्यंत आपल्याला चांगले रिझल्ट मिळवून देत असतात. मित्रांनो, 30व्या ग्रुपातील नवीन केमिकल असलेले नवीन कीटकनाशकं 2 आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो. ज्याच्यामध्ये एक सिजंटा कंपनीचं आयसोसायक्लोसेरम हा टेक्निकल घटक असलेलं एक सिमोडिस या नावाचं कीटकनाशके पहा. जर तुमच्या तिकडं सिमोडिस जर भेटलं थ्रिप्सला नियंत्रण करण्यासाठी तुम्ही या कीटकनाशकाचा वापर करू शकता 25 मिली प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी. मित्रांनो, यानं फक्त थ्रिप्सच नाही, तुमचा लाल कोळी असेल, पांढरी माशी असेल किंवा जी काही आळी असते पहा तर आळीसुद्धा आपल्याला कंट्रोल होण्यासाठी या कीटकनाशकाचा फायदा होणार आहे. मित्रांनो, याचा वापर करू शकता. किंवा जे गोदरेज कंपनीचं ग्रासिया या नावाचं कीटकनाशके पहा ज्याच्यामध्ये फ्लुक्झामेटामाइड हा टेक्निकल घटक आपल्याला पाहायला मिळतो. मित्रांनो, तुम्ही ग्रासिया या कीटकनाशकाचा सुद्धा वापर करू शकता 15 मिली प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी. मित्रांनो, दोघांपैकी कोणत्याही एका कीटकनाशकाचा वापर करा. दोघांनी सुद्धा जो काही थ्रिप्स आहे, माइट्स आहे, पान खाणारे आळे असतील किंवा फळ पोखरणाऱ्या आळ्या असतील तर यांच्यावरती 100% नियंत्रण मिळणार आहे. मित्रांनो, दोघांपैकी एक वापरा. किंवा मी अजून तुम्हाला एक कॉम्बिनेशनमध्ये सांगतो. जे बायर कंपनीचं जंप येतं पहा तर आपल्याला जंपचा वापर करायचा आहे 4 ग्राम प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी. आणि याच्यासोबत जे सिजेंटा कंपनीचं पोलो येतं पहा ज्याच्यामध्ये डायफिन्थिरॉन आहे तर आपल्याला पोलो या कीटकनाशकाचं याच्यासोबत कॉम्बिनेशन घ्यायचं आहे 20 ग्राम प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी. जंप प्लस पोलो असं एकत्रित कॉम्बिनेशन करून जरी तुम्ही फवारणी केली तर हा जो काही थ्रिप्स आहे तर हा कंट्रोल होण्यासाठी तिथं आपल्याला फायदा झालेला पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, जे काही रस शोषण करणारे किडी असतात तर यांचं जीवनचक्र अतिशय फास्ट राहतं. तर ते जीवनचक्र काहीशा प्रमाणामध्ये स्टॉप करण्यासाठी, त्यांची प्रजनन करण्याची संस्था किंवा प्रजनन प्रक्रिया थांबवण्यासाठी आपल्याला जे काही नीम ऑइल असतं पहा तर नीम ऑइलचा प्रत्येक फवारणीमध्ये जर तुम्ही वापर केला तर नॅचरली आपण ज्या फवारण्या करतो तर त्यांचा रिझल्ट दीर्घकाळ मिळालेला पाहायला मिळेल. आणि त्याच्यासोबतच जे काही नॅचरली सुद्धा ज्या काही रस शोषण करणाऱ्या किडी आपल्या पिकावरती येतात तर त्या कंट्रोल करण्यासाठी फायदा हा तिथं होऊ शकतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. नसेल आवडत तर आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करू नका. इतर शेतकरी मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तोपर्यंत राम राम.